तर तेव्हा मित्रांनो आज इकडे आलोय गावी, चालले शेतावर. तर नमस्कार मित्रांनो, मी प्रतीक्षा आडी, माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आता बघूया आपण शेतावर जाऊन काय काय आहे, कसं झालंय, काय भात वगैरे कसं काय चाललंय बघू दे. तर हे बघा, आज भुऱ्या पण आला आमच्याबरोबर ना, पोहोचले आता शेतावर. तर चला जाऊन बघूया काय काय तिकडे. साहेब तिकडे आणि चाललं आहे आता शेतामध्ये. चला जाऊन तर बघू काय कसं काय आहे ते. भाताचं तर यावर्षी आपला नाही काही हे समजत नाही तालतम. तर हे बघा साहेब तिकडे गेलेत. इथे घोसारा आहे तो आपण खुडून घेऊ, मग डबल आपल्याला इकडे यायला नको. हे बघा इथे दिसलं का? हे बघा साहेबांना खुडायला सांगते. वजलाय कापा. हे बघा मस्त कवळ्या शेंगा आहेत. 2 दिवसात आल्यानंतर हे पण दिसणार नाही, कारण ते बघा तिकडचे फांदे तोडून टाकलेत लोकांनी. हे बघा 2-3 शेंगा आहेत. तर मला वाटते घेवावे, माझी पण लालच झाले मला. काय हो? कारण ते हे खूप औषधी आहेत, मिळत नाही पटकन. बाया सॉरी माणसं काढा. तर हे बघा साहेबांनी घेतला इकडे. हा घ्या थोडं. कापा कुठे पण तोडायची. अरे त्याची फुलं पण तोडली तुम्ही. तिथं लयच लहान आहे. हो तिथे वाघोटी बाजल्यात का बघा, वाघोटी फुलले बघा. तर मित्रांनो इथे बघा वाघोटी फुललेली आहे. बघू आपण वाघोटी आहेत का. हे बघा इथे. ए पल बुऱ्या पल साईड लाव, नीट जा. तर हे बघा साहेब, काय सॉरी गोमेटी वाघोटी दुसरी असतात. सॉरी मित्रांनो, आत्ताच फुलले ती पण. आपल्या गॅलरीमध्ये एक ताना झाला होता, तो कधीपासून फुलत होता, कारण तो उन्हाळ्यातच निघाला होता. तो खूप फुलला होता. आपली रूम शिफ्ट केल्यामुळं ते झाड काढावे लागले. बघा काढा ती. तिकडे पण झाडे आहेत का हो? ती बघा एक तर दिसते मला झाड. तर ती बघा साहेब, ही खुडली ना, एवढीच आहे ती पण. एक होती आहे ना तीच खुडा. तर थोडी ही खूप मोठाल्या होत्या शेंगा, असं नाही काही एवढ्याच राहतात, मोठ्या होतात. खुडली मी. म्हणजे खडले म्हणजे गळले ती झाडावरून. चल तर हे बघा साहेब इकडे मोठे आहे, त्याचा बिळामध्ये गरवायला लावलंय साहेबाई. आणि इथून आपण ते 4 पानाची भाजी खुडली. साहेब गेले तिकडे, इकडनं रस्सा काढत गेलेत. तर त्यांच्या मागे मी पण जाते. थोडेसे छोटे क्रॅब भेटले तर क्रॅब पकडताय साहेब.
तर मित्रांनो, आपण छोटे छोटे क्रॅब पकडायला चाललोय. आपल्या शेतातच आहे. आपण इकडे याच्या अंगाला, इथे होईल नाही त्याच्या अंगाला आपण चाललोय. तर चला इकडे बघूया. साहेब म्हटले इथे आपण ते विर्याजवळ पकडत होतो, 2 पकडले तिकडे. आणि त्याचं कसं असतं की गपचूप राहावं लागतं. तर ते बघा तिकडे साहेब गेलेत. तर मी पण आता जाते. हे बघा निघालोय. तर आपण थोडेसे क्रॅब पकडले आपल्याला दोघांपुरती. तर मी पण एक खुडला आहे बघा, छोटूसा आहे खुडला. हात नका ना घालू. तर आपण आपल्या तिथल्या शेतातल्या तिथशी बघू. हे इथे बोरीवरून बघा ना, तिथं पण 1-2 बघितले छोटे छोटे. तिथे बोरीवर रस्त्यावर. तेव्हा मित्रांनो त्या फांदीला 2-3 भेटली आपल्याला. दे इकडं बघून दे. तिथे काकडीचे ताने लावलेत आणि समोरच चिबड निघाले. 1-2 ताने फक्त काकडीचे आहेत, बाकीचे चिबड्याची ताने आहेत. पण लोकांना असं वाटतं का तिथे काकडीच आहे. तर मित्रांनो हे बघा कशी कंट्रोल असतात अडचणीमध्ये. हे बघा मी आता खुडते इकडे. हे बघा 2 भेटली आपल्याला. तिकडे साहेबांना पण भेटलेत. तर तसा पाहिला तर भीती वाटते हात घालायला, म्हणून कोयत्याने याच्यात टाका, नीट टाका. तर मित्रांनो हे बघा आपले ग्रेप्स असतात ना, तसेच हे बघा वाईल्ड ग्रेप्स. पण हे खात नाही का, खातात हो हे खातात. एक पद्धत असते त्याची खाण्याची पण याची. हा हे काही वाढत नाही. आता हे लास्ट त्याचे पाक्षीचे म्हणतात ना ते राहिलेत. तर हे वाढ होणार नाही एवढंच. आता हे पिवलं पडले. काट्याचं झाड काठी लावलेली आहे. तर ते बघा ते टेम्पोवाले गेले, ते त्यांना आता नवीन सबस्क्राईब केले. आणि आपला वातावरण बघा किती सुंदर आहे शेतावरचा संध्याकाळचा. बघा सगळा हिरवा हिरवा आणि डोंगर पण बघा. आणि वातावरण बघा कसं ढग काळे, परत सूर्याचा थोडासा प्रकाश आहे. मस्त वाटतं वातावरण एकदम. आणि पक्ष्यांचा आवाज, पक्ष्यांचा छोटे बेडूक असतात त्यांचा आवाज, किरकिर किर रातकिड्यांचा आवाज भारी वाटते. आणि आपल्याकडं बरोबर आलेला भुऱ्या कुठे गेला काय माहिती. ते आपण गेल्याशिवाय तो जाणार नाही. गेल्यानंतर तो पहिला जाऊन घरात पहिला बसेल आणि फॅन लावला का फॅन खाली मस्त झोपून घेतो. काय हो. तर हे बघा साहेब तिकडे नंबर सेव्ह करायला लागलेत. तर चला आता घरी जाऊया. पाणी नाही पिलं तर डोकं दुखायला लागलंय.